हीच मुची प्रार्थनान, हेच मुचे मागणी. माणसाने माणसाशी माणसा सम वागणे. हायड्रोफिलीमधला आपण हायपोहायड्रोफिली संपवला. दुसरा एक छोटासा टॉपिक आहे त्याला कन्सिडर करूयात. याच्यामधला बी हायड्रोफिलीमधला ए कन्सिडर केला होता तो होता हायपोहायड्रोफिली. इन दॅट वे आय सीन द टू एक्झाम्पल्स, वन फॉर झॉस्टेरा अँड सेकंड वन इज फॉर सेरॅटोफायलम. नाव द सेकंड केस हायड्रोफिलीमधली ती आहे इपी हायड्रोफिली. And as its name suggests, इपी दॅट मीन्स अबाव. आपल्याला बऱ्याच टर्म गेल्यात इपिगायनी असेल, सो अबाव. हायड्रो वॉटर अँड फिली दॅट मीन्स द वॉटर लविंग. सो जेव्हा केव्हा पॉलिनेशन वॉटर थ्रू होते, पण आता कंडिशन मात्र काय आहे, अबाव द वॉटर सरफेस. म्हणजेच पॉलिनेशन कुठे परफॉर्म होणार आहे, अबाव द वॉटर सरफेस, अँड देन इट इज टर्म ॲज इपी हायड्रोफिली. अगोदरच्या दोन्ही केसमध्ये काय झालं होतं, बिलो द वॉटर सरफेस, म्हणजेच काय इन बिटवीन झाले होते. आता सेम ह्याच्यासाठी आपल्याला एक्झाम्पल कन्सिडर करायचं आहे. आवर एक्झाम्पल इज वॅलिसनेरिया. एक्झाम्पल काय पाहतो आपण, वॅलिसनेरिया. आणि आता हे वॉटर सरफेसवरती पॉलिनेशन कसं परफॉर्म करतात ह्याला डायग्रामॅटिक वेमध्ये कन्सिडर करूयात. ॲज युज्युअल हा आहे आपला खालचा सरफेस, वॉटर सरफेसमधला सुद्धा खालचा जो असेल तो. देन इथे वरती आपण कन्सिडर करतोय समवॉट इट्स अ वॉटर सरफेस, वॉटर सरफेस. आता आपण काय करणार आहोत, ह्या केसमध्ये पहिल्यांदा कन्सिडर करूयात आपण इथे फिमेल फ्लावर आणि इथे कन्सिडर करूयात आपला मेल फ्लावर. हे आहे एक रूटेड प्लांट. आता जे काही वॉटरमध्ये डेव्हलप होणारे प्लांट्स असतात ते काहीसे अशा फॉर्ममध्ये दिसतात. ह्याला नाव देऊयात आपण, हा फर्स्ट जो आहे याला म्हणूयात काय आहे, हा फिमेल प्लांट. आता हा जो काही फिमेल प्लांट आहे म्हणजेच याच्यामध्ये आपल्याला काय दिसणार आहे, ह्याच्यामध्ये आपल्याला दिसणार आहे की फ्लावर जी आहे आता हे थोडंसं आपल्याला प्रॉपर समजावं म्हणून मी फ्लावरचा शेप असा दाखवला आहे. इट्स अ फिमेल फ्लावर. फ्लावर कसं आहे, फिमेल फ्लावर अलॉंग विथ द कॉइल्ड स्टॉक. ह्यांचा स्टॉकसुद्धा कसा आहे इथे, कॉइल्ड स्टॉक. खालचा जो स्टॉक असतो तो मात्र अशा कॉइल्ड फॉर्ममध्ये आहे. फंक्शनली काय हेल्प करतो त्याला थोडंसं पुढे कन्सिडर करूयात. सो आत्तापर्यंत आपण प्रिपरेशन करून घेतलं. इट्स अ फिमेल प्लांट, रूटेड प्लांट आहे. खाली हे रूट्स दाखवलेत, सरफेसच्या वरती आपल्याला हे प्लांट दिसतंय, त्या प्लांटला कन्सिडर केलं आहे वॅलिसनेरिया. अँड देन इथे कन्सिडर करूयात आपण हे झालं आपलं मेल प्लांट बी. आता मेल प्लांट आहे दॅट मीन्स नो डाऊट इट इज कन्सिस्टिंग मेल फ्लावर. आता हा जो काही मेल फ्लावर आहे हा सुद्धा आपल्याला अशा बंडल फॉर्ममध्ये दिसतो. मी पहिल्यांदा नेमिंग देऊन ठेवते. इट्स अ मेल फ्लावर, मेल फ्लावर, आणि हे अशा बंडल फॉर्ममध्ये दिसतं, क्लस्टर किंवा इन्फ्लोरसनच्या फॉर्ममध्ये, असं गुच्छाच्या स्वरूपामध्ये. म्हणून याला म्हटलं जातं स्पॅडिक्स ऑफ फ्लावर. टर्मवरती थोडं विशेष लक्ष द्यायचं आहे. मेल प्लांट आहे, त्याच्यामधला हा मेल फ्लावर आहे, बंडल फॉर्ममध्ये दिसतात म्हणून त्यांना म्हटलं गेलं स्पॅडिक्स ऑफ फ्लावर. आता आपले मेल प्लांट आलेत, आपले फिमेल प्लांट आलेत, आणि आता पाहूयात की पॉलिनेशन कसं होतं. पॉलिनेशनला हेल्प कोण करणार आहे, वॉटर. आणि म्हणून आपण त्यांचा जो काही एबायोटिक एजंट आहे कोण कन्सिडर केला आहे,
हायड्रोफिली. आता हा अबाव द वॉटर सरफेस होतोय म्हणून त्याला कन्सिडर करतोय इपी हायड्रोफिल. आता होतंय काय, जेव्हा हे मेल फ्लावर मॅच्युअर होतील ह्यांच्यामधला जो अँथर असतो, दिस अँथर गेट डिटॅच फ्रॉम द फ्लावर. अँथर गेट डिटॅच. डिटॅच म्हणजे काय झाला, तो त्या मेल फ्लावरपासून बाजूला पडला किंवा बाहेर निघून आला. जेव्हा हे ट्रॅव्हल करून कुठे जाऊन पोचणार आहेत आता, वॉटर सरफेसला. जेव्हा हे वॉटर सरफेसला जाऊन पोचतात तेव्हा त्यांचे जे टेपल्स असतात ते, आता पोझिशन पहा त्यांच्या टेपल्सची. एक टेपल्स वॉटर सरफेसच्या वरती असतो आणि त्यांचे जे 2 टेपल्स आहेत ते वॉटर सरफेसच्या खाली आहेत. टेपल्स टर्म लास्ट इयरला आपण स्टडी केली होती, त्यांचे पेरियंथ असतील ते. आणि मग मात्र इथे अशा फॉर्ममध्ये त्यांच्यापासून अँथर इथे पुढे डेव्हलपमेंट दिसते. काय झालं आहे, हा मेल फ्लावर होता, त्यांच्यामध्ये मॅच्युअर झाल्यानंतर ते बाहेर पडले. एक सिंगल फ्लावर, आपण असं म्हणूयात की फ्लावर गेट डिटॅच. हे बंडल ऑफ फ्लावर जे होते, सो इट्स फ्लावर गेट डिटॅच. फ्लावर डिटॅच होऊन कुठे जाऊन पोहोचलाय, वॉटर सरफेसला. वॉटर सरफेसला गेल्यानंतर त्याची पुढची डेव्हलपमेंट काय दिसते, हे जे काही टेपल्स आहेत ते टेपल्स, हे टेपल्स आहेत आणि हा जो पार्ट आहे तो आहे त्यांचा अँथरचा. मग हळूहळू हे जे अँथर आहेत हे फर्दर डेव्हलप होतात आणि हे अँथर काय होत आहेत, डिटॅच होत आहेत. अँथर काय झाले, आत्ता डिटॅच झाले इथून. सो दिस अँथर गेट डिटॅच्ड हिअर. अँथर डिटॅच झाले. मग जेव्हा अँथर रेडी आहेत किंवा वॉटरच्या फ्लोनुसार ते फिमेल फ्लावरकडे आले. आता फिमेल फ्लावर कशा पद्धतीने ॲडॅप्टेशन दाखवते आहे, हीच आहे ती फिमेल फ्लावर. मी फक्त प्रॉपर समजण्यासाठी त्याला थोडंसं पुढे कन्सिडर करते. आणि मग मात्र ही जी फिमेल फ्लावर होती, जी कॉईल स्टॉकमध्ये होती, ती मात्र आता काय करते, ती इलॉंगेट होतीये. हे जे काही आहेत अँथर आलेले त्यांना रिसीव्ह करते, त्यांचं पॉलिनेशन परफॉर्म होते आणि मग मात्र ते पुढे फर्टिलायझेशनला जातील. सो ह्या केसमध्ये झालं काय, हा जो पार्ट होता फिमेल फ्लावरचा कॉइल्ड फॉर्म होता, म्हणजे याचं फंक्शन काय झालं, फॉर द इलॉंगेशन. इलॉंगेट का झाले, ते वरती इलॉंगेट होऊन त्यांनी काय रिसीव्ह करून घेतले, पोलन ग्रेन. याच्या अगोदरच्या केसमध्ये पोलन ग्रेन हे काय झाले होते, खाली आले होते. पहा, पहिल्या केसमध्ये हे निडल लाईक होते, ते खाली आले होते. दुसऱ्या केसमध्ये सुद्धा काय झाले, पोलन ट्यूब तयार होऊन किंवा पोलन जर्मिनेट होऊन ते म्हणजे बिलो द वॉटर सरफेस आले होते. पण ह्या केसमध्ये अबाव द वॉटर सरफेस आपल्याला पॉलिनेशन परफॉर्म झालेलं दिसतंय. दॅट मीन्स इट इज द कंडिशन इपी हायड्रोफिली. हे आहे एक्झाम्पल इन व्हॅलिसनेरियम. काय झालं आहे, फिमेल प्लांट, मेल प्लांट. फिमेल प्लांट म्हणजे फिमेल फ्लावर. ह्याच्यामध्ये थोडासा बदल असा आहे की त्याच्यामध्ये आपल्याला कॉईल त्यांचा स्टॉक दिसतोय. मेल प्लांट इट कन्सिस्ट ऑफ मेल फ्लावर. मेल फ्लावर बंडल फॉर्ममध्ये म्हणून तर त्यांना टर्म वापरली स्पॅडिक्स. ह्याच्यामधला फ्लावर मॅच्युअर झाला, तो बाहेर पडला. तो वॉटर सरफेसला गेल्यानंतर त्यांची अरेंजमेंट काहीशी अशी, त्यांचं एक टेपल अबाव द वॉटर सरफेस, 2 टेपल बिलो द वॉटर सरफेस अलॉंग विथ द अँथर. आता हे अँथर आपण असे दाखवले. हे अँथर फर्दर काय होतील, अजून मॅच्युअर झाले, डेइसन झाले, तर त्यांचे जे पोलन ग्रेन आहेत ते डिटॅच होऊन किंवा पुढे फ्लो व्हायला स्टार्ट होतात. आणि हे पोलन ग्रेन कुठे जाऊन पोचणार आहेत, फिमेल प्लांटमधल्या फिमेल फ्लावरकडे. आणि तो फ्लावर सुद्धा स्वतःमध्ये ॲडॅप्टेशन काय दाखवतोय, बाय द इलॉंगेशन ऑफ स्टॉक ऑफ फ्लावर, म्हणजे ते इझिली रिसीव्ह करतील. हा म्हणजेच हा पार्ट आहे. आणि रिसीव्ह केल्यानंतर परत काय होतील, ते त्यांच्या ओरिजिनल पोझिशनमध्ये येऊन थांबतील. सो हा झाला आपला बायोटिक जे काही एजंट्स आहेत त्यांच्यामधले दोन्हीही मेन ज्या थिंग्स आपण कन्सिडर केल्या. एक पाहिला ॲनिमोफिली, दुसरा पाहिला हायड्रोफिली. अँड अगेन इन दॅट हायड्रोफिली फर्स्ट टाईप इज हायपोहायड्रोफिली अँड सेकंड टाईप इज इपीहायड्रोफिली. थँक्यू.